विधान परिषदेच्या जागांचा तिढा मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सोडवणार। महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत जागांवर एकमत नाही। महायुतीच्या समन्वय समितीच्या चर्चेचा तपशील मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आलाय। फडणवीस शिंदे सुनेत्रा पवार बैठक घेऊन अंतिम निर्णय जो आहे तो घेणार आहे। आपले प्रतिनिधी विनायक डावरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। विनायक, काय अधिक माहिती? सचिन, 16 विधान परिषदेच्या जागा ज्या आहेत निवडणूक होत्या आणि एक पोटनिवडणूक म्हणजे असं 17 ठिकाणी या मतदान जे आहे ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने विधान परिषदेचं होणार आहे। महायुतीची आज बैठक पार पडली। समन्वय समितीमध्ये प्रमुख सगळे मंत्री उपस्थित होते, परंतु यामध्ये तोडगा जो आहे तो निघालेला नाहीये। आता हा अंतिम तोडगा जो आहे तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र बसल्यानंतरच निघेल, अशी माहिती जी आहे ती सध्या सूत्रांकडून मिळाली। धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। माझ्याकडे विविध विभाग त्या संदर्भात खासदार भेटतात असं शिंदेंनी म्हटलं। ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कामांसंदर्भात सर्वपक्षीय खासदार मला भेटायला येतात असं देखील शिंदेंनी म्हटलंय। खासदार त्यांची कामं घेऊन येतात, ती मी कामं करतो असं देखील शिंदेंनी म्हटलं। ठाकरेंचे खासदार तुम्हाला भेटायला येत आहेत अचानक। नागेश अष्टीकर काल भेटले। मला मी उपमुख्यमंत्री, नगरविकास मंत्री, गृहनिर्माण मंत्री, माझ्याकडे विभाग असल्यामुळे त्याशी रिलेटेड ज्यांची कामं असतात ते माझ्याकडे येतात। ते सर्वपक्षीय खासदार असतील, आमदार असतील, माझ्याकडे येतात, भेटतात, मी त्यांची कामं करतो। अहिल्यानगर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजप आणि राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी आहे। निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होताच दोन्ही पक्षातील इच्छुकांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये लातूरमध्ये एका डॉक्टरची सीबीआयकडून चौकशी सुरू। जुना औसा रोड भागातील एका बालरोग तज्ज्ञ डॉक्टरकडे सीबीआयचं पथक दाखल। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे या अट्टहासानं काही डॉक्टर नीट प्रकरणामध्ये अडकण्याची शक्यता आहे। डॉक्टरचा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे या अट्टहासापोटी अनेक डॉक्टर जे आहेत ते नीट गैरव्यवहार प्रकरणामध्ये जोडले गेल्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येत आहे। आणि याच दृष्टीनं लातूरमध्ये आता काही डॉक्टरांची चौकशी जी आहे ती सीबीआयनं सुरुवात केलेली आहे। लातूर शहरातल्या औसा रोड भागात असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये सीबीआयचं पथक पोहोचलेलं आहे आणि त्या डॉक्टरांची चौकशी जी आहे ती करण्यात येते आहे। आणि एकूणच नीट संदर्भाने आता लातूरमधल्या काही डॉक्टरांची चौकशी जी आहे ती देखील सुरुवात झालेली आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। तर उल्हासनगर लव्ह जिहाद प्रकरणामध्ये तिन्ही आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय। खोटं नाव सांगून मुलीला फसवून लग्न केलेलं पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। तर लातूरच्या काँग्रेस भवनाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलंय। मोठेगावकर हा काँग्रेसचा कार्यकर्ता। भाजप कार्यकर्त्यांचा दावा, भाजप कार्यकर्त्यांकडून मोठेगावकरच्या निषेधार्थ घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसकडून मोठेगावकर क्लासेसवर दगडफेक करण्यात आली। युवक काँग्रेसनं दगडफेक करत बॅनर फाडले। छत्रपती संभाजीनगरमध्ये पदमपुरा भागात मोठेगावकरचा क्लास होता। पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। तर संभाजीनगरमध्ये युवक काँग्रेसकडून मोठेगावकर क्लासेसचे बॅनर जे आहेत ते फाडण्यात आलेले आहेत। यावेळेला आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि संपूर्ण बॅनरची जे आहे ते बॅनर संपूर्ण फाडून टाकलेले आहेत। युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलं।